नमस्कार. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध 9 रूपांची आराधना केली जाते, ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात. तर चला 9 नावे कोणकोणती आहेत ते बघूया. पहिले रूप आहे शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजेच कन्या म्हणजेच मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. खंबीर भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. दुसरे नाव आहे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्याला एक विशिष्ट असा अर्थ देखील आहे. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे. आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योती स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचार्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. जितके तुम्ही अनंत चेतनांना अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल. तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल. हे ब्रह्मचर्य होय. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागतो, जो आपला मूळ स्वभाव आहे. आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. तिसरे देवीचे रूप आहे म्हणजे चंद्रघंटा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होते. देवीच्या या रूपाच्या मनोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. जेव्हा सजगता आणि गंभीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे. तिसरे रूप आहे कुष्मांडा. कुष्मांड म्हणजेच कोहळा. कोहळात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निर्देशक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. पाचवे रूप आहे ते म्हणजे स्कंदमाता. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण इथे निरागसपणा वाढविणारा निष्णांतपणा आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. देवीचे 6वे रूप आहे कात्यायनी. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. चांगल्यावर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांचं प्रतीक आहे. आत्माशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. देवीचे 7वं रूप आहे कालयात्री. काल म्हणजेच वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावलेले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजेच गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती, असे ही कालरात्री. देवीचे 8वे रूप आहे महागौरी. गौर म्हणजेच गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे.
शुद्धता निरागसतेमध्ये येते. महागौरी म्हणजेच विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिल. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. देवीचे 9वे रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री. ती सर्व सिद्धी देते, ती सिद्धिदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठवण्यासाठी, मागण्यासाठी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी. सदा काला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हा समतोल न ढाळण्याची खात्री असेल. गुरु परंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञान मार्गावरच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छा पूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. अशा प्रकारे आज आपण देवीचे वेगवेगळे, नवदुर्गेचे वेगवेगळे 9 रूप आणि त्याच्याबद्दल माहिती आपण पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.